शेतकरी बंधूंनो नमस्कार, मी अभिनव ठाकरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो गावरान शेती या यूट्यूब चॅनल मध्ये। मागच्या वेळेस आपण चांगल्या जमिनीतील मिरचीचे उत्पादन पाहिले। आता एकदम भरकाड आणि वलिताची आहे जमीन, पण भरकाड जमीन आहे, त्याच्यामुळे आता त्याच्यातनी कशी मिरची आली ते पाहूया आपण। आणि जे मागच्या वेळेसची आपण जी मिरची पाहिली होती ती मादेश्वर साहेब माजी सेक्रेटरी यांच्या वावरातली होती, आणि आता जे आपण मिरची पाहणार आहोत ते आमच्या गावातील अमोल जगताप ग्रामसेवक यांच्या वावरातनी आपण आलेलो आहोत। आता यांच्या शेतातनी आता पाहूया त्यांची मिरची कशी आहे तर। आणि गावातनी खूप चर्चा आहे की झाडाची लांबी कमी असून सुद्धा खूप भरगोच्च मिरच्या लागलेल्या आहेत त्याले, तर चला आपण पाहूया। महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी। जसं की तुम्ही पाहू शकता वावराले चारी बाजूने कंपाऊंड केलेलं आहे आणि इथं करंट सुद्धा लावल्या जाते। तर आता करंट बंद आहे, त्याच्यामुळे आपण अंदर जाणार आहोत। आता इकडं गवत असं वाळवंट भरकाळ रानातनी अशा पद्धतीचं कोणतंही पीक घेणं म्हणजे खूप कठीण काम आहे। आणि तुम्ही तुरीची अवस्था पाहू शकता किती बेकार झालेली आहे तुरी। हे बघा, हे तूर आहे, या तुरीले काहीच नाही, कारण तर भरकाळ वावर असल्यामुळं भरकावर। चला तुम्हाला दाखवतो आता मिरची कशी आहे तर। अमोल जगताप ग्रामसेवक साहेब यांच्या वावरातली ही इंजनचा पंप, लाईनवरची मोटर। चला मिरच्या पाहूया आपण। समोर आहे हे पहा झाडं, इकडे हाय कोकड आहे ना, हे खत टाकलेलं आहे इथं। जसं की तुम्ही पाहू शकता रानाच्या डाव्या साईडला ढीग जमा केलेला आहे मिरच्याचा वाळू घालण्यासाठी। आणि आता आपण एक झाड पाहूया। हे बघा, हे मिरचीचं झाड, याची उंची माझ्या कंबरभर आलेली आहे, कमीत कमी 3.5 फूट, 3.5 ते 4 फूट या झाडाची उंची आहे। मुळापासून तुम्ही पाहू शकता किती मिरच्या लागलेल्या आहे या झाडाले। कमीत कमी 100 ते 200 मिरच्या असं एक झाड आहे, जास्त पण कमी नाही। कारण तर या जातीचं नाव BKSF 1081 बास कंपनीची ही मिरची आहे। आणि जी लांबी पाहू शकता तुम्ही, साधारणतः 3 ते 3.5 फूट। थोडी लहान मिरची आहे आणि खाल एक तिखट आहे। हे पहा मिरची लागवण। शेतकरी बंधूंनो, तुम्हाला एक गोष्ट माहीत असायला हवी की हे पीक 6 महिन्यापासून उत्पन्न आलेलं आहे, 6 महिन्यानंतर। आणि एका हप्त्यात 2 फवारण्या म्हणजे 6 महिन्यातनी 4 हप्ते, 6 चौक 24 आणि 24 दोन्ही 48, अशा 48 फवारणी केल्यानंतर एवढं तुम्हाला मिरचीचं पीक दिसन। आणि फवारण्या सुरूच ठेवा लागन, जसजसं मोसम जवळ काही होईल, उकडा येईल, आळ्या, प्रत्येक गोष्टीसाठी फवारणी आवश्यक आहे। आणि याचं सत्यप्रत पाहण्यासाठी तुम्ही इथं पाहू शकता, ते म्हणजे हे पाण्याची सोय, हे टाकी, आणि आत्ताच खत झालेलं आहे। 2 माणसं काळजी घेतल्यानंतर जास्त पीक पाहायला भेटत असते। तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा, कमेंटमध्ये काही प्रश्न असेल तर टाका। भेटूया पुढच्या व्हिडिओत, धन्यवाद। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली, हे जे तुम्ही मिरची पाहत आहे ना, याच्यातनी सुद्धा गवत झालं होतं खूप। तर आमच्या रोजदारांनी याच्यातनी डायरेक्ट राऊंड अप मारलं, ते बी ग्लायफोसेट 41 हे अशा प्रकारचं राऊंड अप नोझल लावून, ते बी ट्रेनिंग घेऊन व्यवस्थितरित्या मारलेलं आहे। असं कोणी करू नका, कारण ते तुमची मिरची जळू शकते। पण आमच्या इकडले रोजदार खूप ट्रेन आहे, त्याच्यामुळं काही नुकसान न होता सुखरूप पीक आहे। जसं की तुम्ही पाहत आहात, शिवाजी ठमके यांनी या मिरचीची राखण केलेली आहे आणि फवारणीसुद्धा केलेली आहे।